महाराष्ट्र राज्य परिवहन, जय महाराष्ट्र। MSRTC हॅलो फ्रेंड्स, मी रोहन कासारे, कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, मुंबईला चाललो आहे, पोलादपूरला आलेलो 4 दिवस झाले आणि लग्न होतं। लग्न एकदम मस्त थाटामाटात पार पडले। आता मुंबईला जाण्याची तयारी आणि वाजले आहेत 9:30। आमची गाडी ॲक्च्युली नालासोपारा जातो आम्ही, तर गाड्या तर चेक करायत, पण गाड्या कसं रिझर्वेशन होऊन येतं आणि आमचं रिझर्वेशन नव्हतं आणि झालं पण नाही, कारण ऑनलाईन होत नव्हतं आणि रिझर्वेशनसाठी आम्हाला महाडला जायला लागायचं आणि ते काही कारणास्तव आम्ही जाता आलं नाही आहे। तर लकीली आम्ही इथे 9 वाजता पोहोचलो पोलादपूरमध्ये आणि आम्हाला गुहागर नालासोपारा ही गाडी मिळाली आणि थोडी अर्धी खाली होती, थोडी नाही बोलू शकत, अर्धी खाली होती। तर धावत जाऊन जागा अडवली मी, तो व्हिडिओ नाही दाखवू शकलो कारण घाई होती म्हणून। तर प्रवास आता सुरू होणार आहे आमचा 15 ते 20 मिनिटांमध्ये गुहागर टू नालासोपारा ही गाडी आहे आणि आम्ही प्रवास करणार आहे पोलादपूर टू नालासोपारा। आता ही गाडी पोलादपूरवरून महाडला जाणार, महाडवरून आपली जाणार ही गाडी ठाण्याला, ठाण्यावरून जाणार ती डायरेक्ट नालासोपारा। ॲक्च्युली मधले पण स्टॉप्स आहेत, पण ते सांगितले नाही तुम्हाला, डायरेक्टली मोठे मोठे स्टॉप सांगितलेत। तर कुठेही जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहू। चला सुरुवात करूया। ॲक्च्युली बसचं म्हटलं ना तर उलटीसारखं होतं, कारण खाडखाडा आवाज येतो आणि बसेस पण ज्या लालपरी आहेत आपल्या त्यासुद्धा खूप जुन्या झालेल्या आहेत आणि अपेक्षा करतो की गव्हर्नमेंट त्यांच्या म्हणजे लालपरी एक्सचेंज करून नवीन गाड्या घेतील, पण लालच ठेवतील त्या गाड्या। हे आहे आपलं पोलादपूर बस स्टॉप, इथे सगळ्या गावच्या बसेस येतात आणि ह्या काही बसेस लागलेल्या आहेत इकडे डेपोमध्ये। आणि हा जो रस्ता तुम्हाला दिसतो इकडे, हा मुंबईला जाणारा रस्ता आहे आणि हा जो रस्ता या साईडला खेड पनवेल खेड चिपळूण साईडला जाणारा रस्ता आहे। हे बघा, एक मुंबईला जाणारी बस आली इकडे, ही प्रायव्हेट बस आहे। बघा लागेल, ही गाडी थोडी खाली दिसते आणि सीट पण थोड्या चांगल्या आहेत। जर नालासोपारा असेल तर आपण गाडी एक्सचेंज करून घेऊया। एक्सचेंजमध्ये रिझर्वेशन काय आहेच ना, गाडी बघूया पहिला कोणती आहे। आणि पहिला माणूस बाहेर पडलेला आहे, गाडी तर बऱ्यापैकी खालीच दिसते। महाराष्ट्र राज्य परिवहन, जय महाराष्ट्र गाडी बोलते मोरेवाडी। आता आपण बसमध्ये चढून घेऊया कारण गाडी आता 5 मिनिटात चालू होणार आहे। सो फायनली आपली गाडी सुटली इकडे पोलादपूरवरून। आता नेक्स्ट हॉल्ट आहे आपला महाड। सो फायनली आपली गाडी इकडे महाड डेपोला थांबलेली आहे। आता थोडा ब्रेक घेईल 5-10 मिनटं, त्याच्यानंतर आपण मूव ऑन करू। आणि तुम्ही हे जे पाहता डोंगरामध्ये, हे आहे महाडमधील सुप्रसिद्ध गांधारपाळी लेणी आणि महिन्याभरामध्ये हजारोच्या संख्येमध्ये येथे दर्शनासाठी भाविक येत असतात।
आता कसं पुढे भेटून जागे मगाशी जाई बोलली तर गाडी मस्त एकदम फास्ट काढली इकडे. आता आम्ही माणगावला पोहोचलो. पाऊण तासामध्ये त्याने आपल्याला माणगावला आणलेलं आहे पोलादपूरवरून. आणि सर्व प्रवाशांना एक विनंती आहे की कृपया कुठेही खाऊन पिऊन थुंकू नये आणि बसेसची काळजी घ्या, घाण करू नका. आता आपण इकडे कोलाडला पोचलोय. खूप फास्ट, बहुत हार्ड. आणि हा जो रस्त्याचा आवाज येतोय त्यावरून तुम्हाला समजलं असेल की अजून कोकणामध्ये जे रस्ते बांधण्याचे काम चालू आहे ते अजून कंप्लीट झालं नाही आणि जागोजागी अशा प्रकारचे तुम्हाला खड्डे जाणवतील. गाडी खूप फास्ट काढली आज आणि 12:44 झालेत. आम्ही वडखळला पोचलो इकडे. तर आमची बस आता इकडे वडखळ नाक्याला थांबलेली आहे. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि काहीतरी खायचं आहे. भूक पण लागलेली कारण सकाळी आपण फक्त एक भाकरी खाऊन निघालेलो. चला आता आज जाऊया. हे बघा नॉनव्हेज. तर मी इकडे आता हॉटेल न्यू रायगड पॅलेसला उतरलो आहे. आमची गाडी थांबली इकडे. ऑलमोस्ट आपण अर्ध डिस्टन्स क्रॉस केलेलं आहे. मिसळपाव मागवले मी. राईस चिकन वगैरे आहे पण आपल्याला खायचं नाही आहे आणि खूप दिवस झालेलं की मला मिसळपाव खायचं होतं पण असं योगायोग आला नाही आहे आणि आज तो आलेला आहे. तर मिसळपाव मागवले एक. आईला बोललेलो मी, आईला वडे खायचे होते पण वडे नाही आहे तिकडे कारण वडेवाला अजून बोला तो अर्धा तास जाईल पण एवढा टाईम नाही आपल्याकडे. तर एक मिसळ मागवलेली आणि आईनी गावातून भाकरी आणलेली आणि मामीनी भाकरी आणि भाजी दिलेली चटणीसोबत. तर ती आई गाडी बसून खाणार आहे. आपण आता मिसळपाव खाऊया. तर मिसळपाव जी मागवली आपण मिडियम आहे. जास्त गोड नाही आहे आणि तिखटसुद्धा नाही आहे. थोडा स्पायसी पाहिजे होता पण स्पायसीने थोडासा कमी आहे आणि प्रत्येक ठिकाणाचं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं. ह्याचं वैशिष्ट्य पण एवढं पण खास नाही. जर मी मला बोलायला लागलो तर एक टाईम तुम्ही खाऊ शकता. तर आपलं जेवण पोट भरून झालेलं आहे. एक थंड पाण्याची बॉटलसुद्धा घेतलेली आहे. पुढे द्यावा.
आता आपण पनवेलमध्ये एंट्री करत आहोत आणि पनवेल चालू झाल्यावरती हा जो तुम्हाला समोर जो फोर्ट दिसतो हा कलावंती दुर्ग आहे आणि सर्वात कठीण असा ट्रॅकिंग फोर्ट आहे. तर फ्रेंड्स आता आपण इकडे खोपटला पोचलो ठाण्यामध्ये आणि वाजले आहेत 3 वाजलेत. खूप फटाफट गाडी काढली ड्रायव्हरनी आणि काही वर्षानंतर आपले जे महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे इकडे इलेक्ट्रिक्स बसेस उपलब्ध होणार आहेत ज्या पर्यावरणाला हानी नाही पोचवणार आणि ई बस आहेत पूर्णपणे. आणि अपेक्षित करतो की लवकर अशा बसेस रस्त्यावरती उतरतील. ते पहा. आणि आता 5 मिनटामध्ये आपली बस निघणार आहे डायरेक्ट नालासोपारा. आणि चांगला प्रवास झाला, झोप पण झाली बऱ्यापैकी आणि जास्त मोठा व्हिडिओ नाही करू शकलो कारण खूप वेळ झोपलेलो बसमध्ये. आता आपण पुढे जाऊया. शिवनेरीची ही बस AC आहे आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक बस आहे. आपण काही क्षणामध्ये नालासोपारामध्ये पोहोचणार आहोत. जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.